नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक वेळेस डॉक्युमेंट स्कॅन करावे लागतात। तुमचा जर वर्क खूपच जास्त मेल करायचा असेल किंवा कॉलेजचे शाळेचे प्रोजेक्ट असूया किंवा मित्रांनो तुमचं मल्टी सर्व्हिसेसचा शॉप जर असेल तर तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला स्कॅनिंगच्या टायमाला प्रिंटरमध्ये डॉक्युमेंट ठेवून स्कॅन करावे लागतात, तेव्हाच ते डॉक्युमेंट हाय क्वालिटीमध्ये स्कॅन होतात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असं ॲप्लिकेशन सांगणार आहे, तुम्ही जे प्रिंटरमध्ये टाकून डॉक्युमेंट स्कॅन करतात व कोणत्या साईजमध्ये करतात व साईज कंप्रेस कशी करायची, हाय क्वालिटी कंप्रेस कशी करायची साईज, सर्व मित्रांनो ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि हाय रेझोल्युशनवरती हे डॉक्युमेंट स्कॅन होतात। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की A to Z तुम्हाला रिव्ह्यू ह्या ॲप्लिकेशनचा मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो ओकेन स्कॅनर। इथं बघू शकता पहिलेच येतो ओ टाकलं की आता यामध्ये थोडं आलं की हे पहिले CS कॅम स्कॅनर होतं, तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। आपल्याकडे डाउनलोड झालेलं आहे, तर काही असा इंटरफेस दिसेल तुम्हाला याचा। तर आता तुम्हाला बघू शकता तिथं हाय रेझोल्युशनवरती असे डॉक्युमेंट आहेत, काही ते स्कॅन केलेलं आहे आपण यामध्ये। इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला असे काही ऑप्शन दिसेल डॉक्युमेंट, तुम्ही जे डॉक्युमेंट स्कॅन केले तुम्हाला ह्या इथं दिसेल। आता इथं टूल्सवरती जर आले तुम्ही तर इथं तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट हाय रेझोल्युशनवरती स्कॅन करता येणार आहे, जशी प्रिंटरची क्वालिटी ती मित्रांनो त्या टाईपमध्ये डॉक्युमेंट स्कॅन होते। इथं पहिल्यावरती बघू शकता, इथं तुम्हाला ID कार्ड स्कॅन करायला भेटेल। इथं तुम्ही पहिली साईट आणि दुसरी साईट तुम्हाला एकदा करून पण दाखवतो मी। समजा जर असं केलं तुम्ही तर इथं बघू शकता मेक अ डॉक्युमेंट नाव, तर तुम्हाला इथं फ्रंट हा क्लिक केल्यानंतर तुमची इथं लगेच बॅकसाठी विचारेल तुम्हाला, तर बॅक आता इथं बॅक पेज असं करून तुम्ही दोन जर फोटो काढले तर तुमचं जे ID कार्ड आहे ह्या फाईलमध्ये किंवा ह्या स्टाईलमध्ये येऊन जाईल मित्रांनो। आणि दुसरं तुम्हाला स्कॅन डॉक्युमेंट तुमचे कोणतेही पेपर असतील ते स्कॅन करू शकतात, बुक असेल इथं बुक पण स्कॅन करू शकतात, QR कोड, आणि जर तुमचे काही डॉक्युमेंट असेल त्याचं टेक्स्ट कॉपी करायचं आहे तुम्ही इथं टेक्स्ट पण करू शकता। हे फीचर सगळे जास्तीत जास्त यूज करतात, त्याच्यामुळे हे पण डॉक्युमेंटचं जे फीचर आहे ते दिलेलं आहे। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये काही अशा फाईली असतात बघा की त्या ऐका ज्या फाईली असतात त्या अशा बरोबर नसतात किंवा क्लिअर नसतात, ते क्लिअर डॉक्युमेंट नाही का तुम्हाला स्कॅन करायसाठी इथं इम्पोर्ट फाईलचा ऑप्शन दिलेला आहे। तुम्ही इथून ते इम्पोर्ट करून यामध्ये क्लिअर कसं करायचं ते पण ऑप्शन देण्यात आलेलं आहे, ते पण फीचर यामध्ये आहे। तुम्हाला कॉलेजचे इमेजेस किंवा PDF वॉटरमार्क काढायचे असेल किंवा टाकायचे असेल ते पण तुम्हाला इथे दिलेलं आहे। कंप्रेसर, आता भरपूर जण असतात डॉक्युमेंट कंप्रेस करायचं काम करतात, कारण की यांना भरपूर असे फॉर्म भरावे लागतात गव्हर्नमेंटचे प्रायव्हेट जॉबचे, त्यामध्ये ते डॉक्युमेंट अपलोड करायला फाईल किंवा साईज आहे ती कंप्रेस करायला लागते। तर तुम्हाला हे ऑप्शन आहे मित्रांनो, तुम्ही यामधून ते कंप्रेस करू शकतात आणि ते पण तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये कंप्रेस होईल। आधी तर इमेज मर्ज किंवा PDF मर्ज, आता भरपूर असे नाही का PDF असतात किंवा पेजेस असतात, तुम्हाला मर्ज करायचं आहे एका PDF मध्ये बनवायचे, तुम्हाला इथं PDF मर्जचं ऑप्शन वापरायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला PDF मर्ज करायला पण भेटेल। थोडं खाली आलं की मित्रांनो इथे बघू शकतात PDF सिग्नेचर, एखादी PDF असते मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सिग्नेचर पाहिजे तर तुम्ही इथं सिग्नेचर करून त्या PDF वरती ऍड पण करू शकतात। तुमच्या PDF ला सिक्युअर करायचं असेल तर पासवर्ड पण लावू शकतात। पेज रेकॉर्डिंग, आता पेजमध्ये रेकॉर्डिंग जर करायची असेल हे पण फीचर खूप उपयुक्त असतं, तर पेज रेकॉर्डिंग पण करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, हे काही फीचर्स आहे डेली यूजमध्ये आणि हे फीचर सर्व जास्त कॉलेजचे स्टुडंट, शाळेचे स्टुडंट आणि जे मेल करतात ऑफिसमध्ये किंवा एखाद्या बँकमध्ये त्यांना हे खूप युजफुल आहे। सोबतच जे मल्टी सर्व्हिसेसचं काम करतात त्यांना प्रत्येक वेळेस डॉक्युमेंट प्रिंटरमध्ये टाकून स्कॅन करावं लागते, त्यामध्ये त्यांचा वेळ वाचतो मित्रांनो। या ॲप्लिकेशनला तुम्ही नक्कीच यूज करू शकतात, हे सिक्युअर ॲप्लिकेशन आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये पण नक्कीच शेअर करा, त्यांना पण या ट्रिक्स व ॲप्लिकेशनचा फायदा होईल मित्रांनो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।